गेल्या 2 वर्षापासून आपल्या जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या सभासदांची आपण अवस्था बघतोय। आपला स्वाभिमान असणारा सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान असणारा आपला विठ्ठल सहकारी साखर कारखाना गेल्या 2-3 वर्षापासून बंद होता आणि तो कारखाना बंद असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था आपण बघितलेली आहे। आपला सभासद त्या ठिकाणी मान घालून खाली बसण्याची पाळी विठ्ठलच्या सभासदावर आली होती आणि हे सगळं होत असताना तालुक्यातील जिल्ह्यातील सगळे साखर कारखानदार शेतकऱ्यांची आणि आपल्या सभासदांची त्या ठिकाणी माती करत होते। डोळ्यात पाणी सभासदांच्या येत होतं आणि ही गोष्ट श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असणारे विद्यमान चेअरमन असणारे आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय अभिजित आबा पाटील यांच्या देखील डोळ्यात पाणी येत होतं की माझा शेतकरी त्या ठिकाणी भरडला जातोय, माझ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळत नाही आणि मग ह्या शेतकऱ्यांना कुठं जर न्याय द्यायचा असेल तर आपला सोलापूरचा स्वाभिमान असणारा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालू झाला पाहिजे। आणि ही तळमळ मनात घेऊन त्या ठिकाणी आपल्या सोलापूर जिल्ह्याचं युवक नेतृत्व सर्व शेतकऱ्यांच्या आपल्या घामाच्या दामाला न्याय मिळाला पाहिजे या हेतूनं सोलापूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठी साखर कारखान्याची निवडणूक असणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याची भूमिका ज्या माणसाने मनात घेतली आणि आपल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे या हेतूनं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक हाती घेऊन आपण आपल्या सभासदाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते नेतृत्व आपण मान्य करून त्या नेतृत्वाला आपण विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावर आपण त्या ठिकाणी बसवलं, खुर्चीवर बसवलं। परंतु हे जी काय कारखान्याची जी काय सुरळीतपणा कारखान्याचा जो काय सभासदाला मिळणारा न्याय हेच आपल्या कारखानदारातील आपल्या सोलापूर जिल्ह्यातील कारखानदाराला त्या ठिकाणी बघवला नाही। कारखाना सुरळीतपणे चालत असणारा हे काय कारखानदाराला बघवला नाही आणि आपल्या सभासदाला जो काही न्याय मिळत होता, सभासदांना जो काही पैसा मिळत होता हे या कारखानदारांना आपल्या सोलापूर जिल्ह्यातील असेल, जिल्ह्यातील असेल, तालुक्यातील असेल कारखानदाराला ते काय बघवलं नाही। आपला शेतकरी त्या ठिकाणी स्वाभिमानीने जगत होता हे काही त्यांना बघवत नाही। त्यामुळं आपला सुरळीत चालू असणारा विठ्ठल सहकारी साखर कारखाना कसा बंद पाडता येईल, कसा हाणून पाडता येईल आणि परत एकदा आपला समाज त्या ठिकाणी कसा भरडला जाईल ही भूमिका त्या ठिकाणी तालुक्यातील इतर तालुक्यातील सर्व लोकांच्या मनात होती आणि आपला कारखाना बंद झाला तर इथला प्रत्येक सभासद आपल्याच कारखान्याला वीज घालवून आपल्याला त्या सभासदांचा काटा मारता येईल, आपल्याला त्या सभासदांची बिलं बुडवता येतील आणि इथला स्वाभिमानी सभासद त्या ठिकाणी भिकायला लागल्याशिवाय राहणार नाही या हेतूनं आपल्या त्या ठिकाणी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सुडबुद्धीचं राजकारण करून कारखान्यावर कारवाई करण्याचा त्या ठिकाणी त्यांनी गेल्या 2 ते 3 महिन्यापासून त्या ठिकाणी तडाखा लावलेला आहे आणि हा तडाखा हाणून पाडण्यासाठी आपला स्वाभिमानी सभासद त्या ठिकाणी कारखान्यावर गेल्या 15 दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे। आपल्याही त्या ठिकाणी गावातल्या सभासदांची भूमिका त्या ठिकाणी उपोषणाची पाहिजे आणि हा कारखान्यावर त्या ठिकाणी कारवाई होती आहे, चेअरमनवर कारखान्यावरच्या चेअरमनवर कारवाई होती आहे, संचालक मंडळावर कारवाई होती आहे, ती कुठं तर बंद झाली पाहिजे। बंधूंनी या ठिकाणी मला तुम्हाला सांगा असं वाटतं की जर या कारखान्यावर कारवाई झाली, या संचालक मंडळावर या चेअरमनवर कारवाई झाली तर आपला कारखाना बंद पडल्याशिवाय राहणार नाही आणि तालुक्यातील जिल्ह्यातील त्या ठिकाणी कारखानदाराची स्पर्धा बंद झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला पुन्हा एकदा 2000च्या आत 25च्या आत दर घेऊन आपल्याला शांत बसावं लागेल, आपल्यावर अन्याय होईल। म्हणून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की आपला कारखाना बंद नाही झाला पाहिजे।